वज्रेश्वरी मातेच्या यात्रेत भाविकांची सेवा. नित्यानंद स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी भीमेश्वरी येथे दरवर्षी चैत्र अमावास्येला वज्रेश्वरी मातेची यात्रा भरवण्यात येते. श्री क्षेत्र भीमेश्वर गणेशपुरी येथे वज्रेश्वरी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठा भक्तगण जमा होतात. या ठिकाणी आलेल्या भक्तांच्या सेवेसाठी अनेक देवीभक्त कार्यरत असतात. शिर्डी येथील उद्योजक योगेश तिया व परिवार यांच्या माध्यमातून दरवर्षी आलेल्या भाविक भक्तांसाठी अन्नदान व सरबत वाटप केले जाते. या त्यांच्या धार्मिक उपक्रमासाठी गणेशपुरी नित्यानंद संस्था व ग्रामस्थ यांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन लाभत असल्याचे योगेश तिया यांनी सांगितले. माझं नाव हर्षवर्धन माधुरी योगेश तिया आहे. आम्ही शिर्डीतून आहे. आम्ही वज्रेश्वरीच्या यात्रेसाठी आलो. लई लांबून लोक येतात दरवर्षी वज्रेश्वरीच्या दर्शनासाठी. आज मी 2015 पासून हे सरबत वाटते. हे सरबत म्हणजे जे गरमी असतं ते आपला पोट थंड ठेवायला आपण सरबत पितो. ओम साई. मिलिंद कांबळे. मी आज आहे आपल्या परमपूज्य नित्यानंद बाबांच्या भूमीमध्ये गणेशपुरी येथे. आत्ता सध्या वज्रेश्वरी देवीची यात्रा सुरू आहे. आगरी कोळ्यांचं कुलदैवत असलेल्या वज्रेश्वरी यात्रेमध्ये अनेक लांबून भाविक येत असतात. दरवर्षी गेले 15 वर्ष तिया कुटुंबीय भरत तिया, योगेश तिया आणि त्यांचं कुटुंब त्या भक्तांसाठी सरबतची योजना करत असते. कारण उष्णता यावेळेला भरपूर असते आणि यावेळेस त्यांनी कोकम सरबत ठेवलं आहे. कोकम सरबतामुळे मळमळ होत नाही, आलेलं पोट थंड राहते. अशा प्रकारे गेली 15 वर्ष हे कुटुंब भाविकांची सेवा करत असते. त्यांच्या आई इंदुमतीताई त्या बाबांच्या सोबत राहिलेल्या आहेत. बाबांनी त्यांना खेळवलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये भरत तिया यांचं सामाजिक कार्य आहे. त्याचे भाऊ शिर्डीमध्ये राहतात, योगेश तिया. त्यांच्या वहिनी आहेत ताई. हा पूर्ण परिवार समाजसेवेसाठी वाहिलेला जणू आपण म्हणू शकतो. परंतु मी ह्या नित्यानंद बाबांच्या भूमीमध्ये किंवा नित्यानंद बाबांच्या ट्रस्टींचं दरवेळेस ह्या तिया कुटुंबांना पत्र असतं. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. बाबा जेव्हा इथे आले तेव्हा बालभोजन सुरू केलं. बाबांची इच्छा काय होती? भुकेल्याला अन्न मिळावं, कपडे नसल्याला कपड्यावर पाणी प्यायला नसेल त्याला पाणी द्यावा, ही बाबांची पूर्ण संकल्पना होती. तीच संकल्पना यांनी पुढे नेली. या भूमीमध्ये आज तागायत कोणी आलेला माणूस उपाशी गेलेला नाही किंवा अनेक लोक इथं वास्तव्यात असतात. कोणी इथं बाबांच्या भूमीत उपाशी झोपत नाही. तेच कार्य घेऊन हे कुटुंब पुढं चालले आहे. तर आपल्यासोबत आहेत भरत तिया. भरतला विचारा, भरत तुम्ही किती वर्षापासून हे करता? हे आता आमचा 11वं वर्ष आहे. आम्ही इथे सरबत वाटपचं कार्य करतोय आणि ते भाऊ हे आता आमच्या आई म्हणजे इंदुमती तिया यांचं पहिल्यापासून दानधर्म चालू आहे. तेव्हापासून म्हणजे मुलांनी पण तेच म्हणले की आम्हाला पण थोडंसं देणं आहे, देवाचं लोकांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही झाले 11 वर्ष झाले मुलासाठी मुलगा झाला आम्हाला, तर तेव्हापासून आम्ही हे देणं चालू केलेलं आहे. सेवा पण होती, एक आशीर्वाद पण भेटवलं आणि देवीचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद आम्हावर सगळ्यांवर आहे. त्याच्यामुळे आम्ही करू शकतो हे. धन्यवाद वहिनी. तर बाबांचा आशीर्वाद आहे, त्यांना शांती मिळते, त्यांच्या घरामध्ये सुख शांती नांदते. अन्नदान केल्याने हीच नित्यानंद बाबांची परंपरा होती. आणि नित्यानंद बाबाचा आज तागायत बालभोजन आज तागायत चालू आहे, बरोबर ना?